कशात सर्व छान आहात ना? छानच राहा मित्र हो. आपण कोकणामध्ये आलो आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर कोकणाचे दोन भाग पडतात. एक वरचा कोकण आणि एक खालचा कोकण. तर आपण वरच्या कोकणमध्ये आहोत, जसे की अलिबागपासून जवळ. आणि मी आलो आहे माझ्या गावी श्रीवर्धनमध्ये. जसोली हे माझं गाव आहे. आणि ह्या माध्यमातून तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओज दाखवणार आहे, छोटे छोटे फोटोज दाखवणार आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, कुमू माहेरला जाते ओळखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव. मित्र हो, एक तुम्हाला झाड दाखवतो. त्या झाडाची पात आहे ना, ती भातामध्ये टाकली जाते. कोणताही पदार्थ बनवतो आपण त्याच्यामध्ये टाकली जाते. आणि त्या पातेने त्या झाडाच्या एका पातेने त्या पदार्थाला खूप असा खमंग येतो, वास येतो. आणि त्या झाडाला असं म्हणतात, ह्या झाडाचं नाव आहे की वासाची पात. आणि ही अशी आहे. तुम्ही असा जरी वास येतात तोडून तरी खूप छान येतो. गावाला आलात, आमच्या गावी आलात तर नक्कीच पहा. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव. पावसाळ्याची तयारी जे आपण काळवणामध्ये रस्त्यामध्ये टाकतो, ह्याच्याने काळवणाला खूप असा आंबट असा स्वाद येतो आणि कालवण खूप छान बनतं. त्याच्यामुळे हे पडलेले आंबे असतात किंवा काढलेले असतात ते असे कापून सुकवले जातात आणि पावसाळ्यामध्ये वापरले जातात. सो बघू शकता. मित्रांनो, आपण आलो आहे स्मशानभूमीमध्ये. आणि ह्या स्मशानभूमीमध्ये येण्यामागचं कारण एकच आहे की लोकांना दाखवून द्यायचं आहे की कोकणामध्ये गावखेड्यामध्ये कशा पद्धतीने दफन केलं जातं. तर ही जागा जी आहे ती लोकांना दफन केली जाते. आणि त्यांचं असं छोटंसं आठवण म्हणून त्यांचा असं स्तंभ उभारला जातो की ज्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला, गावातल्या लोकांना माहीत होते की ह्या व्यक्तीला ह्या ठिकाणी पुरलं गेलं आहे, ह्या व्यक्तीला ह्या ठिकाणी दफन केलं आहे. आणि ती व्यक्ती जर त्या व्यक्तीने समाजासाठी खूप काही काम केलं असेल किंवा समाजासाठी किंवा गावासाठी खूप काही केलं असेल तर त्या व्यक्ती नेहमीच स्मरणात राहतात. त्याच्यामुळे असे स्तंभ उभारले जातात आणि ते तुम्ही इथे पाहिले जात असेल. आमच्या गावाकडे कुणालाही जाळलं जात नाही, कुणालाही अग्नी दिला जात नाही, तर अशा पद्धतीने दफन केलं जातं. तर खूप दिवसापासून इच्छा होती की तुम्हाला हा व्हिडिओ दाखवावा आणि एक स्मशानभूमीवर असा व्हिडिओ बनवावा. तर हा असा प्रकार आहे आमच्याकडे. सो बाय बाय. मित्र हो, ही जांभळं आहेत. मधुमेहावर अत्यंत आयुर्वेदिक उपचार. या झाडाचे साळसुद्धा, पानंसुद्धा आणि याची फळंसुद्धा खाल्ली जातात आणि याला म्हणतात जांभूळ. सो गावाकडे आल्याच्यानंतर अशी फ्रीमध्ये मिळतात आणि अगदी हातासमोर आहेत, कधीही येऊन काढू शकतो. सो गावाकडे आल्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी नॅचरली मिळत असतात. म्हणून आपल्या गावी जात जा आणि असे जांभूळ खात जा. बाय बाय. जय भीम. कशात सर्व मित्र? गावाकडे आलो आहे. बघा जांभळं काढतो. किती मोठं जांभळाचं झाड आहे.
विषय असा आहे की आजकाल गावाकडे उकाडा खूप आहे. 43 टेम्परेचर आहे. कशामुळे? या गावखेड्यामध्ये विकासाच्या नावावरती झाडं तोडली जात आहेत, झाडं कापली जात आहेत, अनेक ठिकाणी वस्त्या तोडल्या जात आहेत आणि हा बघताय तुम्ही उन्हाळा किती मोठा आहे तो. अक्षरशः लोक घरामधून झाडं शोधत आहेत की झाडाखाली जाऊन आम्ही बसू, पण झाडंच राहिली नाही आहेत. आता बोलायचा विषय असा आहे की झाडे वाचवा, झाडे लावा, तरच हा उकाडा आहे तो कमी होईल आणि ही पृथ्वी आहे ती वाचेल. एवढाच मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे. आपली गावं वाचली पाहिजे, आपलं खेडं वाचलं पाहिजे. एकेकाळी कोणीतरी म्हणालं होतं की खेड्याकडे चला. अरे खेड्याकडे काय चला? खेडी सुरक्षित असतील, खेड्यामधली झाडं सुरक्षित असतील, झाडं वाचली तरच आपण वाचू, तरच ही पृथ्वी वाचेल, बरोबर की नाही? नुसतंच खेड्याकडे जाऊन होत नसतं. विकासाच्या नावावर झाडे तोडणे म्हणजे सर्व काही नसतं. झाडे लावलीसुद्धा पाहिजेत. बाय बाय. जय भीम. गणपती